महाराष्ट्रात किंबहुना कोकणात वेगवेगळ्या प्रकारच्या प्रथा पाहायला मिळतात। रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहरामध्ये गोवळकोट नदीकिनारी राहणाऱ्या भोई समाजात गुढीपाडव्यानिमित्त नदीला दारूची धार सोडण्याची प्रथा आहे। भोई समाज हा नदीतील मासेमारीवर अवलंबून असणारा समाज, त्यामुळे गुढीपाडव्यानिमित्त म्हणजेच मराठी नवीन वर्षानिमित्त ज्या नदीमधून मासेमारी केली जाते त्या नदीला चक्क दारूची धार सोडण्याची पारंपरिक प्रथा अनेक वर्षांपासून जोपासली जाते। यावेळी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत जवळपास 100 ते 150 मंडळी वाशिष्ठी नदीच्या एका बेटावर जातात। त्या ठिकाणी नदीला दारूची धार वाहिली जाते, देवाला अर्ज घातला जातो आणि मग चहापानाचा कार्यक्रम होतो। भोई समाजाच्या वतीने दरवर्षी नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे आजच्या गुढीपाडव्याच्या दिवशी समुद्राचं पूजन केलं जातं। या अर्थाने की भोई समाज हा समुद्राच्या कडेला, नदीच्या कडेला वसलेला असतो आणि प्रामुख्याने मच्छीमारी हा व्यवसाय हा भोई समाजाचा आहे। त्या भोई समाजाच्या माध्यमातून दरवर्षी नदीची पूजा केली जाते, समुद्राची पूजा केली जाते आणि तो हा गुढीपाडवा दिवस म्हणजे मराठी वर्षाचा पहिला दिवस आणि त्या निमित्ताने दर्यासागराची पूजा केली जाते। त्या निमित्ताने सर्व भोई बांधव आणि नदी लगत राहणारे, समुद्राच्या लगत राहणारे सर्व जे काही बांधव आहेत ते सर्व येऊन समुद्राची पूजा करतात आणि तो आजचा दिवस आहे प्रामुख्याने। आणि समुद्राकडे, नदी मातेकडे आम्ही आराधना करतो की जो हा मच्छीचा व्यवसाय आहे तो व्यवस्थितपणे चालू राहू दे। त्यामध्ये काय कुणाकडनं काय चलचूल झाली तर वर्षभरात ती सर्वांना माफ कर आणि असाच परंपरागत चालू असलेला हा व्यवसाय पूर्ण व्यवस्थितपणे चालू राहू दे, याच्यापेक्षाही चांगला व्यवसाय चालू राहू दे। अन्य जे काही व्यवसाय असतील नदीच्या पात्रामध्ये लोकांचे चालू असतील तेही व्यवस्थितरित्या चालू दे अशी मी धरणी माते, समुद्राच्या चरणी, नदी मातेच्या चरणी प्रार्थना करतो आणि सर्वांना सुखपती दे अशी विनंती करतो। नदी मातेची पूजा करताना एक पूर्व परंपरागत अशी प्रथा आहे की दारू म्हणजे गावठी दारू जी असते ती दारू एका दोन ग्लासांमध्ये घेऊन दोन भाविक वेगवेगळ्या दिशेने दुसरीकडे तोंड करून ती धार या समुद्राला अर्पण करतात अशी परंपरागत प्रथा आहे। त्याच्यामुळे सर्वांना त्या बाबतीतही अशी नदी मातेला विनंती की सर्वांना सुखी ठेव, समृद्धी दे।